आता आहे ना आमची प्रेम कहाणी नंतर दाखवतो बर का. सकाळ सकाळीचे ना एका गाडीवर चौघण याला पण घेऊन चाललो होतो चहा प्यायला. म्हटलं आता लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चहाची तलब झालीच पाहिजे. त्याला हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि त्याला म्हटलं काय घ्यायचं, तो लगेच चहा कर बोट करायला लागला. त्याला म्हटलं चहा घेतला तर माझ्यासारखीच बॉडी व्हायला बसली तुही. त्यांनी काय बॉडीचं लय मनावर नाही घेतलं, नुसता चहा कर बोट करीत होता. म्हटलं आता मी घेतो टपटप चहा, तू पण घे. मग काय लगेच सगळ्यांनी चहा घेतला आणि लगेच निघालो सगळं गाव पाहत. कारण की सकाळ सकाळी आमचं गाव म्हणजे एकच नंबर दिसतं. तुम्हाला पण आमचं देवळेल गाव कसं वाटतं, तुम्ही कोणच्या गावातून पाहता ते पण कमेंट करून सांगा. आम्ही एका गाडीवर चौघ होतो, याला पण मध्ये टाकून चालवलं होतं. आता मनातल्या मनात बनत असं मला येड्यात काढून राहिले का काय माहिती. मग काय सगळं गाव कुळपून आलो गॅरेज वर, टपटप कामाला झुपलो ते पण गॉगल घालून. म्हटलं आता नादात वाद झालं तर चालम, पण गॉगल घालूनच काम करायचं. एवढ्यात अण्णा म्हणे नादात वाद झालाय पण तू चहा सांग. म्हटलं आम्ही आलो आताच घेऊन, तुम्ही सांगत असले तर घेतो परत एकदा. मग काय अण्णा म्हणे आता सांगावंच लागेल म्हणे तुला चहा. टपटप चहा घेतला आणि यांच्या बुलेटचं पण शीट काढायचं होतं. बुलेटवर पण आता एकच जण बसू शकतो, दुसरा बसवायचं म्हणलं डायरेक्ट टाकीवर. म्हटलं आता कोणाला टाकीवर बसवलं डायरेक्ट विषय हाड होऊन जाईल. गाड्यांचे कामा चालू होते तेवढ्यात धुवायला घेऊन आलो होते. हे सगळे लाईनीत बसले होते इथं. ते पाहत होते टायर मध्ये पाणी कसं भरते. पाणी भरायचं काय एवढं नव्हतं बरं का, या आवाजासाठी सगळे बसले होते इथं. तोच आवाज ऐकून मी आलो गॅरेज वर टपटप झुपलो कामाला. थोडेफार काम केले लगेच आम्हाला चहा पण लागतो. मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. ब्लॉग आवडला तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.